सगळ्यांना नमस्कार. आपल्याकडं वेळ थोडा कमी आहे कारण ऑलरेडी उशीर झालाय. आमच्या ज्या बाबी आहेत त्या थोड्या लवकर सांगतो, शॉर्टमध्ये सांगतो. वन विभागामध्ये मेगा भरती होणार होती आणि त्याची घोषणा जागतिक वन दिनी आपल्या वनमंत्र्यांनी केली होती. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की ज्या रिक्त जागा आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या रिक्त जागा आपल्याला भरायच्या आहेत आणि ह्याच्यामध्ये गट क आणि गट ड च्या जागा मोठ्या प्रमाणात होत्या. जर आपण बघितलं तर तुम्हाला मागच्या बाजूला प्रत्येक वेगवेगळ्या न्यूजपेपरचं न्यूज चॅनलचं एक एक स्क्रीनशॉट किंवा फोटो टाकलेला आहे. त्याच्यामध्ये तुमच्या सहज लक्षात येईल की बाबा कुठल्या दिवशी कुठल्या मंत्र्यांनी किंवा अधिकाऱ्यांना काय आश्वासन दिलं होतं. ह्याच्यामध्ये जेव्हा आपलं नवीन शासन स्थापन झालं त्या दिवशी जेव्हा शासनाने एक परिपत्रक काढलं 5 डिसेंबर 2024 रोजी, तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की वन विभागात 12,991 वनसेवकांची पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव आम्ही शासनाला सादर केला आहे. आणि त्या संदर्भात त्याच्या आधीच म्हणजे 22 मे 2024 रोजीच वनसेवकांची 12,991 पदे निर्माण करण्यासंदर्भात मसुदा जोडला आहे आणि याचे पद लवकरात लवकर निर्माण करण्यात यावी असं प्रधान मुख्य वन संरक्षण वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य यांनी दिलं होतं. आणि म्हणजे प्रशासनाला गरज आहे, प्रशासनाने ती गोष्ट मांडलेली आहे आणि त्याला आता तब्बल मे 2024 म्हणजे जवळपास 15 महिने होत आले आणि 15 महिन्यानंतर पुढे काहीच प्रोसेस झाली नाही. वनमंत्र्यांनी मात्र वेळोवेळी आश्वासन दिले आहेत. फक्त जेव्हा नवीन आपलं शासन स्थापन झालं तेव्हा सुद्धा मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत सांगितलं होतं की 50,000 आपल्याला पदांची मेगा भरती करायची आहे. त्यानंतर ती 50,000 पदांची मेगा भरती वाढून 75,000 पदांची सांगण्यात आली, परंतु पुढे प्रत्यक्षात काहीच कारवाई झाली नाही. जागतिक वन दिनी म्हणजेच 21 मार्च 2024 रोजी वनमंत्र्यांनी वाशी येथे एका जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं की पुढील 2 महिन्यात आपल्याला वन विभागातले सगळे रिक्त पद भरायचे आहेत. या रिक्त पदाच्या आशेला अनेक ग्रामीण भागातले आपले तरुण होते, जे बेरोजगार होते, ज्यांना नोकरीची आशा होती आणि मोठ्या प्रमाणात रिक्त पद आहेत. 12,991 हे फक्त वनसेवक पद आणि जवळपास 1500च्या आसपास वनरक्षक पद रिक्त होते. आणि एवढे सगळे पद भरणार असल्यामुळे जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी जोमाने तयारी केली. जे विद्यार्थी काही कॉलेजला आहेत किंवा काही जॉब करत आहेत त्यांना असं वाटलं की पुढच्या 2 महिन्यात जर भरती होणार आहे तर आपण आतापासून तयारीला लागलं पाहिजे, कारण मंत्र्यांनी आश्वासन दिले आणि वनदिनी दिले आणि जाहीर कार्यक्रमात दिले. या आशेवर अनेक विद्यार्थी अभ्यासाला लागले, परंतु आता त्यांचं आश्वासन संपून जवळपास 4 महिने होऊन गेले पण पुढे काहीच कारवाई झाली नाही. त्यानंतर त्यांनी इथं लोकमतची पण बातमी आहे, पुढारीची पण जोडलेली आहे. आपल्या सकाळच्या प्रज्वल सरांनी सुद्धा ह्याची बातमी केली होती की वनमंत्र्यांच्या आश्वासनाला वनवास लाभलेला आहे, कारण इथं पुढे काहीच प्रोसेस झाली नाही. त्यांनी फक्त आश्वासन देण्याचं काम केलं आहे आणि ह्या आश्वासनावर विश्वास ठेवून तब्बल 5 लाखाच्या आसपास विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी अर्ज केले होते. तेवढेच विद्यार्थी यावर्षी सुद्धा अर्ज करणार असतात. दरवर्षी तेवढे अर्ज येतात, उलट वाढत जाते ती संख्या. आणि एवढे सगळे विद्यार्थी ह्या आशेवर तयारी करत होते, परंतु प्रत्यक्षात काहीच झालं नाही. त्यामुळं आमची तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे की वनमंत्र्यांच्या आश्वासनाबद्दल काय झालं आणि ते पुढे काही लेखी आश्वासन वेगळं देणार आहेत का, जेणेकरून हे जे हजारो विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांना प्रॉब्लेम होणार नाही. त्यानंतर 6 जून म्हणजे 5 जूनला जो आपला जागतिक पर्यावरण दिन होता त्या दिवशीची बातमी आहे महाराष्ट्र टाइम्स चंद्रपूरची. तिथं सुद्धा वनमंत्र्यांनी सांगितलं की येणाऱ्या वन विभागाच्या मेगा भरतीमध्ये आपण 51% पद महिलांना राखीव ठेवणार आहोत. आता ही झाली पुन्हा एकदा घोषणा, परंतु प्रत्यक्षात काहीच झालं नाही. त्यानंतरही पुढे काहीच प्रोसेस नाही. त्याला सुद्धा जवळपास 1.5 महिना उलटून गेलेला आहे. म्हणजे फक्त आश्वासनावर आश्वासन द्यायचं आहे का, हा एक प्रश्न आहे. आणि हे विद्यार्थी तयारी करत आहेत. आता तुम्ही सगळ्यांनी बघितलंय की इथं आपल्याकडं मैदानाची खूप अडचण आहे. तळजाईला प्रकरण झालं मागच्या 4-5 दिवसापूर्वीच की विद्यार्थी मैदानी चाचणीसाठी जातात स्पर्धा परीक्षेचे, कोणाला मारहाण होती, मुलींना अश्लील कमेंट्स केले जात आहेत, त्यांना त्रास होतोय आणि अनेक मुलांचे लग्न थांबलेले आहेत. काहींनी तात्पुरता जॉब स्किप केलाय, काहींनी शिक्षण की बाबा प्रायव्हेटला प्लेसमेंट होण्यापेक्षा डायरेक्ट गव्हर्नमेंटला आपली प्लेसमेंट होऊ शकते. एवढ्या मोठ्या जागा आहेत तर आपलं होऊ शकतं. प्रत्येकाला शेवटी आत्मविश्वास असतो. एवढ्या जवळपास 14,500 जागा असल्यामुळं फक्त वन विभागाच्या, त्यामुळे हे विद्यार्थी जोमाने तयारीला लागले होते, परंतु प्रत्यक्ष काहीच झालं नाही. आणि जसे इथं तळजायला प्रकरण होत आहे की मैदानी चाचणी करणाऱ्या किंवा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्थानिक लोकांकडून थोडा त्रास होतोय, अशीच परिस्थिती कमी जास्त प्रमाणात इतर ठिकाणी सुद्धा आहे. आता आपण जर बघितलं की पुणे शहरामध्ये मुळात मैदान शिल्लक नाही. मैदानी चाचणी करायची असेल तर तुम्हाला कुठेतरी डोंगराच्या बाजूला जावं लागते,
इतर ठिकाणचे जे मैदान आहेत ते एक तर कॉलेजचे स्वतःचे आहेत, त्याच्यामुळे त्या फक्त कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाच एंट्री आहे, किंवा जर एखादा जिमखाना असेल किंवा एखादं प्रायव्हेट क्लब असेल तर तिथं सुद्धा त्या क्लबच्या मेंबर्सलाच अलाव असतं. अशा वेळेस हे विद्यार्थी प्रयत्न करतायत. हे विद्यार्थी म्हणजे काय खूप मोठ्या घरचेच असतात, सगळे गरीब घरातले अगदी झोपडपट्टीतले खेडेगावातलेच विद्यार्थी असतात, आणि ह्या विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी शासनानं आतापर्यंत जे आश्वासनं दिलीत, विशेषतः वन विभागाचा इथं आपण विषय मांडलाय की वन विभागाचे जे आश्वासनं पुन्हा पुन्हा देण्यात आले, तर ते आश्वासन कुठेतरी आता थांबून काहीतरी लेखी आश्वासन द्यावं, ठोस निर्णय घ्यावा आणि त्याची जी प्रोसेस असेल ती चालू करावी. कारण आता जे 21 मार्चला आश्वासन दिलं होतं जागतिक वन दिनाच्या दिवशी की पुढच्या 2 महिन्यात भरायची, तर 2 महिन्यात सोडा पण 4 महिन्यात साधा कागद सुद्धा हल्ला नाही, आणि ते असे पोकळ आश्वासन एक जबाबदार मंत्री देत असेल तर ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. आपल्यासोबत विद्यार्थी सुद्धा आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. आणि ज्या पीडीएफ मागे जोडलेल्या आहेत त्या वनसेवक पदाच्या शासन निर्णयाच्या, त्या जर पूर्ण पाहिजे असेल तर त्या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. इथं अत्यावश्यक फक्त पेजेस जोडलेले आहेत, पण पूर्ण शासन निर्णय सुद्धा आपल्याकडे आहे. अजून एक याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे की आत्ताचं जे विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये परिणय फुके आणि अभिजित वंजारी हे जे विधिमंडळाचे सदस्य आहेत त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता की वन क्षेत्र जे आहे त्याच्या आसपासचा जो परिसर असतो त्या ठिकाणी पाळीव प्राणीच राहिले नाही, म्हणजे एकही कुत्रा सुद्धा तिथं सापडत नाहीये. तसंच मानवी हल्ल्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. याच्यावर उपाययोजना काही सरकार करणार आहे का? कारण की तिथं वन कर्मचाऱ्याची खूप मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. तर त्यावर सुद्धा योग्य उत्तर माननीय गणेश नाईक यांनी दिलं नाही. म्हणजे एका बाजूने फक्त विद्यार्थी म्हणूनच अडचण नाहीये, तर वन विभागाचा जो वन विभागातील छोटे छोटे गाव आहेत त्या ठिकाणी प्राणी जे जंगली प्राणी त्यांचे मानवी हल्ल्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. म्हणजे दोन्ही बाजूने आवश्यकता आहे. फक्त रोजगार म्हणूनच हे आवश्यक नाही, तर मानवावर जे हल्ले होत आहेत बिबट्या असतील किंवा इतर जंगली प्राणी याच्या मुख्य कारण हे वन कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. म्हणूनच 1.5 वर्षापूर्वी निर्णय घेतला की कंत्राटी जे वनसेवक होते त्यांना ते पद स्थगित करून त्याच्या ऐवजी वनसेवक हे नव्याने पद निर्माण केलं जाईल आणि त्याचे 12,991 पद भरले जातील. म्हणजे याला 2.25 वर्ष होऊन गेलं तरी सुद्धा अजूनही त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाहीये आणि चक्क वनमंत्री याच्यावर अजून कोणताही निर्णय घेतलेला नाहीये अशा प्रकारचं अधिवेशनामध्ये उत्तर देतात. म्हणजे पद निर्माण केलेले राज्य सरकारनेच, लवकरात लवकर त्याचे पद भरण्याची आवश्यकता हे सुद्धा राज्य सरकारच बोलतंय आणि वरून त्याची आम्ही कारवाई अजून सुरू केलेली नाहीये. मग नेमकी कारवाई सुरू न करण्यासाठी कारण कोणतं आहे याचं स्पष्टीकरण नाहीये. त्याच पद्धतीने हे पद तयार जर केलेले आहेत तर मग नेमकं त्याच्यासाठी अडचण कोणती येते की ती कारवाई सुरू करण्यासाठी, यावर सुद्धा ठोस कोणतंही उत्तर हे वनमंत्री असेल किंवा राज्य सरकारचा कोणताही प्रतिनिधी देत नाहीये. ही मोठी अडचण आहे. त्याच पद्धतीने अगोदर एक कारण होतं की पेसा क्षेत्रातली भरती, म्हणजे आदिवासी क्षेत्रामधल्या ज्या जागा आहेत त्याच्याबद्दल कोर्टामध्ये ते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्या भरतीमुळे आम्ही भरती थांबवतोय अशा प्रकारे सांगितलं जात होतं. पण माननीय न्यायालयाने निर्णय दिला होता की पेसा क्षेत्र सोडून इतर सर्व जे नॉन पेसा क्षेत्र आहे त्यातली भरती प्रक्रिया तुम्ही राबवली जावी. त्याचा निकाल कोर्टात ज्या वेळेस देईल न्यायालय त्यावेळेस आपण ती क्षेत्राची भरती करू. आणि त्या पद्धतीने राज्य सरकारने पत्रक सुद्धा काढलेलं आहे की नॉन पेसा क्षेत्र जे आहे त्यातली भरती प्रक्रिया चालूच राहील जरी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असलं तरी सुद्धा. पण तरी सुद्धा त्याच्यानंतर एकही अजून पेसा नॉन पेसा असा जो संघर्ष आहे त्याची एकही भरती झाली नाही. त्याच्यात वन विभाग हा आघाडीवर आहे, कारण वन विभागामध्ये साहजिकच आहे पेसा क्षेत्रासाठी जागा जास्त राखीव असतात. आणि हा निर्णय आला, राज्य सरकारने सुद्धा तशा पद्धतीने परिपत्रक काढलं, पण त्या परिपत्रक फक्त कागदावरच राहिलेले, त्याची कोणतीही अंमलबजावणी अजूनही झालेली नाहीये. म्हणजे हा सुद्धा प्रश्न आहे. म्हणजे मानव प्राणी संघर्ष, त्याच पद्धतीने आदिवासी विद्यार्थ्यांचा जे पेसा क्षेत्र आहे त्यांचा अन्याय, आणि त्याच पद्धतीने गरीब होतकरू ग्रामीण भागातले विद्यार्थी जे वन विभागाची तयारी करतायत या प्रत्येक घटकावर अन्याय सध्या होत आहे. आणि त्याच्यावर कोणतीही भूमिका विधिमंडळाचं एवढं मोठं पावसाळी अधिवेशन होऊन सुद्धा त्याच्यामध्ये झालेली नाहीये. आमची मागणी एकच आहे की ज्या पद्धतीनं पुन्हा पुन्हा आश्वासनं देण्यात येतात त्याच्यापेक्षा तुम्ही ठोस पावलं उचला. जी प्रोसेस आहे करण्याची, म्हणजे जाहिरात काढणं असेल, पुढची प्रोसेस असेल, ती लवकरात लवकर करून घेण्यात यावी. कारण तुमच्या आशेवर लाखो विद्यार्थी तयारी करत आहेत आणि या विद्यार्थ्यांना एवढ्या अडचणी आहेत, म्हणजे आर्थिक अडचणी असतील. तुम्ही आता बघितलं की मैदानी चाचणीच्या सुद्धा अडचणी आहेत.
विद्यार्थ्यांचं काही स्वतःचं मैदान नसतं, कुठेतरी जावं लागते आणि तिथं मग स्थानिक लोकांचे काही प्रॉब्लेम किंवा अजून त्यांचे टायमिंगचे प्रॉब्लेम असतात. मुलींचे लग्न असतात की मुलींनी सांगितलेलं असतं की बाबा 2 महिन्यानं कदाचित जाहिरातून आमची प्रोसेस होईल, तर 2-4 महिने लग्नासाठी थांबा. आता लग्नासाठी म्हणता म्हणता त्याला झाले 5 महिने, अजून कुठंच काही प्रोसेस नाही. आणि यांनी सांगितले की सगळे रिक्त पद भरणार, म्हणजे तुमच्या समोर तो स्क्रीनशॉट पण मागे जोडला आम्ही पुढारीचा. तर सगळे रिक्त पद भरणार म्हणले 12,991 वनसेवक पदांची मागणी म्हणजे यांनी सांगितलं की एवढे पद भरण्यात यावेत. पण अहो त्याला पण आता 1.25 वर्ष झाले, पुढे काहीच प्रोसेस होत नाही. आपण आरटीआय मधून माहिती मागवली, त्याचं पण आरटीआय तुम्हाला तिथं माहिती टाकलेली की एवढे एवढे पद रिक्त आहेत. तिथं जो प्रॉब्लेम होता पेसा क्षेत्राचा, म्हणजे आपले आदिवासी आणि नॉन आदिवासी, त्याचा सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलाय की तुम्ही पेसा क्षेत्र सोडून इतर नॉन पेसा क्षेत्राची भरती करायला काहीच अडचण नाही, पण त्याची सुद्धा प्रोसेस होत नाही. आणि सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल देऊन सुद्धा आता 4 महिने झाले. अजून या तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचा अजून एक महत्वाचा आहे. गृह विभागाने पाठीमागं निर्णय घेतला होता की कोविडमुळे ज्या मुलांचं वय वाढ झालेली आहे त्यांना 1 वर्षाची सवलत दिली जाईल. अशा प्रकारे आगामी पोलीस भरतीमध्ये ती प्रक्रिया राबवणार आहे. तशा प्रकारचं वन विभागाने कोणताही निर्णय घेतलेला नाहीये. आणि त्याच्यामुळे ज्यांचं वय जास्त वाढत आहे किंवा ते पात्रतेमधून बाहेर पडत आहेत अशा विद्यार्थ्यांनाही संघर्ष करावा लागतो. याच्यामुळे की आश्वासन दिलेलं आहे, याच्यात जर स्वतः वनमंत्र्यांनी आश्वासन दिलंच नसतं की 2 महिन्यामध्ये भरती प्रक्रिया आम्ही पूर्ण करणार आहोत, सुरूही नाही, आम्ही भरती प्रक्रिया पूर्ण करणार आहोत असा त्यांचा शब्द होता. म्हणजेच काय की त्याच्यामुळे जे आशेला लावायचं आणि आशेला लावल्यानंतर मग विद्यार्थ्यांना निराश करायचं, याच्यापेक्षा जर तुम्ही लेखी जर वनमंत्र्यांनी ठोस आश्वासन दिलं की अशा अशा प्रकारे एवढ्या एवढ्या कालखंडामध्ये होणार आहे किंवा आम्ही भरती प्रक्रिया राबवणारच नाही, अशा प्रकारे जरी स्पष्टीकरण त्यांनी जर दिलं तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो संभ्रम आहे किंवा त्यांच्यावर जे मेंटली कौटुंबिक असेल किंवा सामाजिक प्रेशर आहे ते सुद्धा कमी व्हायला थोडीशी मदत होईल. जेव्हा सरकार अशा प्रकारचे आश्वासन देतं त्यावेळेस अनेक विद्यार्थी ग्रामीण भागाचे असतात, ते शेतकरी कुटुंबाचे असतात, ते पुण्यामध्ये येऊन अभ्यास करत असतात. 2023 मध्ये ज्यावेळेस आता लास्ट टाइम एक्झाम झाली होती त्यामध्ये 5 लाखांपेक्षा अधिक लोकांनी फॉर्म भरला होता. याचा अर्थ सगळेच लागले नाहीये, पण ते अजूनही प्रयत्न करत आहेत. ज्यावेळेस आश्वासन दिलं जातं सरकारकडून त्यावेळेस ते सगळं काय, म्हणजे ज्या ठिकाणी पुण्यामध्ये राहून जॉब करत असतील खासगी, तर ते जॉब सोडतात आणि जॉब सोडून मग 2 ते 3 महिने घरी बसून अभ्यास करत असतात. मग या 2 ते 3 महिन्यात त्यांचा दिवसभराचा म्हणजे महिन्याचा जो खर्च असतो त्यासोबत अजून तो त्यांचा जो सॅलरी मिळणार आहे ती 2-3 महिन्याची, ती सगळी त्यांची नुकसान होते. एकदा खासगी जॉब सोडला की पुन्हा त्यांना जॉब मिळणं थोडं कठीण असतं. अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे अडचणी आहेत. तर त्या लवकरात लवकर जर सरकारने याबाबत विचार केला. एक मुद्दा आहे की आता तुम्ही म्हणताय की त्यांनी आश्वासन दिले, त्या वृत्तपत्राच्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून त्याची बातमी हो, हे सगळं एका साईडने होतं. त्यासाठी तुम्ही आता नेमकं काय प्रयत्न करता? तुम्ही पुढे काही लोक आंदोलन करून करणार आहात का, किंवा याविषयी वनमंत्र्यांशी भेटणार आहात का, किंवा अजून काही वेगळं सध्या तरी तुमच्या माध्यमातून अजून एकदा त्यांना आम्ही बोलण्याची संधी देणार आहोत आणि त्यानंतर मात्र आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागणार आहे, कारण जागा मोठ्या संख्येने आहेत. मागच्या वर्षी आमच्या जवळपास 5 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. एका फॉर्मची फी 1,000 होती. म्हणजे तसं जर बघितलं तर त्यांचा कोटीमध्ये कंपनीला आणि शासनाला फायदा झालेला आहे. आणि एवढे सगळे विद्यार्थी आमची जर तयारी करत आहेत तर आमचे विद्यार्थी आंदोलनात सुद्धा उभे राहणार आहेत. आम्ही एक अजूनही 8 दिवस अधिवेशन संपेपर्यंत वाट बघू, त्यानंतर मात्र आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागणार आहे. याच्यात तसे प्रयत्न झालेले पण आहेत. तळजाईचं प्रकरण तुम्हाला माहिती का, 4 दिवसापूर्वी तिथं जेव्हा स्पर्धा परीक्षेचं म्हणजे हे पोलीस भरती आणि वनरक्षक यांना मैदानी चाचणी सेमच असते, तर तिथं जेव्हा मैदानी चाचणी ते विद्यार्थी करत होते तेव्हा तिथल्या स्थानिक काही लोकांनी, पहिल्यांदा लोक, तुम्ही ती बातमी केली पण असेल किंवा वाचली पण असेल, तर तिथल्या विद्यार्थ्यांना एकेकाला पकडून मारहाण करण्यात आली. जिथं एका वेळी 150 विद्यार्थी होते, पण 150 विद्यार्थी बाहेरून आलेले होते सगळेच बऱ्यापैकी. किंवा जे स्थानिक होते, स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी काय म्हणतो की माझ्यावर काही केस नको, म्हणजे अक्षरशः त्या विद्यार्थ्यांनी मार खाल्ली. त्याच्यामध्ये काही पोलीस कॉन्स्टेबल होते जे विभागीय फौजदार परीक्षा देतात, की त्यांनी सांगितलं की आम्ही पोलीस आहोत, आम्हाला तरी मारू नका, तरी सुद्धा त्यांना मारण्यात आलं. आणि त्यासाठी गुन्हे दाखल करून घेत नव्हते, ते गुन्हे दाखल करून घेण्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना वेगळं आंदोलन करावं लागलं. त्याची बातमी तुम्ही सहज गुगलला टाकली, युट्यूबला टाकली तरी मिळून जाईल डिटेलमध्ये.